अगं पूजा आवरलं पटकन जायचं ना माहेरी तुला. अहो सगळं आवरलंय माझं, फक्त तुमचाच नाश्ता राहिला, बाकी सगळ्यांचा झालाय. तुम्हाला देते मी. ते राव दे, करून घेईल मी. जा तू आवर. बरं ठीक आहे, करताना पण नक्की. अगं हो करते मी रे, जा तू लवकर. अगं आई बाबा वाट बघत असतील, त्यांना पण वाटत असेल ना तू लवकर यावं. जा. सगळं आवरलंय खरं आहे, पण माझ्याकडे तर पैसेच नाहीयेत आणि ह्यांचा पण फोन लागत नाहीये. हे तर 3 महिन्यापासून घरी पण नाही आले. आता काय करू? सगळं आवरते आणि जरा मुलांना कपडे घ्यायला पण जाते. किती दिवस झाले म्हणते मी का साडी पण घेईन, मला साडी पण घेतली नाही. तुला जाते जाता मी. माझ्याकडे फक्त 50 रुपये आहेत. काय होणार आहे ह्याच्यात? हिचं आवरलं का गड्या? हाय ग, मी तर विसरले. किती दिवस झाले, भाऊजी तर बाहेर आहेत, हिच्याकडे पैसे पण नसतील. कसे विसरले काय माहिती. पटकन हिला ना पैसे देते. पूजा, हे घे पैसे. अहो ताई नको, आहेत माझ्याकडे पैसे. अगं घे तर ना, सांगते. अहो ताई आहेत. अगं घे. अगं मी आधी द्यायला हवे होते ग, मी विसरूनच गेले. आणि भाऊजी पण इथं नाहीत हे माझ्या लक्षातच नाही. आणि तुझ्याकडे तर पैसे नाहीयेत आणि तू तर मागणारच नाहीयेस, मला माहिती आहे ना. अहो काय नाही ताई एवढं त्यात. खरं तर मला या पैशाची गरज नव्हती. खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे ग पैशाची तुला गरज आहे का नाही, पण माझ्या लक्षातच नाही, मी विसरूनच गेले ग. सॉरी बरं का, मी आधीच द्यायला पाहिजे होते पैसे तुला. अहो ताई सॉरी नका बोलू. खरं तर तुम्ही विचार केला माझ्याकडे पैसे नसतील हेच खूप आहे माझ्यासाठी. अहो ताई काय बोलू तुम्हाला, हे पण 3 महिन्यापासून इथं नाहीत. माझी पोरांची सगळी जबाबदारी तुम्हीच घेतायत. हो ग, भाऊजी इथं नाहीत हे मी विसरूनच गेले ग. सॉरी बरं का. अहो ताई तुमच्यासारखे जाऊ दे सगळ्या घरात असेल ना तर भांड्याला भांडं कधी लागणारच नाही. झालं मला हरभऱ्याचं झाडं जडून झालं ना. चला आवर फटकन आणि लवकर ये. हो. ते मी काय म्हणते, जरा नाश्त्याला काहीतरी खायला देऊ आई बाबांना त्यांना. अहो ताई नको, एवढं लांब कुठे घेऊन जाऊ, तवर ते थंड पडून जाईल. चला ताई येते हा.